तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजना या योजनेवरती आपण आता भाष्य करणार आहोत। तर बघा, ही योजना आपल्याला जाहीर झालेली आहे। नेमकी ही योजना काय आहे, कशा संदर्भात आहे, कोणाला याचा लाभ मिळणार आहे, काय अटी आहेत, कोणाला याचा लाभ मिळणार नाही आहे, ह्या सर्व बाबींबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। तुम्हाला पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन याबद्दल आता मिळणार आहे। तर बघूया, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुमारे 1 कोटी महिलांना घेता येणार आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत। यासाठी वर्षाला 2,50,500 रुपयापेक्षा कमी आवक असा निकष आहे। तर अट पहिली की तुमची इन्कम जी आहे 2,50,500 रुपयापेक्षा कमी असली पाहिजे। राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली आहे। योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता बघा, काय अट आहेत, काय पात्रता आहे। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। सर्वात अगोदर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावी ती महिला। राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, ही दुसरी अट। तिसरा, किमान वयाची 21 वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत ही योजना तुम्हाला मिळणार आहे। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। बँकेत ही रक्कम सरळ ट्रान्सफर होणार आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। या योजनेच्या लाभासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत। काय कागदपत्रे लागतील बघा, योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल। लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, इन्कम सर्टिफिकेट आपण म्हणतो ना तो, आणि त्यामध्ये असलं पाहिजे की वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी आहे, हे अनिवार्य आहे। बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स पाहिजे बँक खात्याच्या पासबुकची। पासपोर्ट आकाराचा फोटो हवा आहे। रेशन कार्ड या ज्या आहेत या अटी आपल्याला या योजनेकरता लागणार आहेत। सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र एक तुम्हाला द्यावं लागणार आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील बजेट 2024 महिलांसाठी अजित पवार साहेबांची घोषणा, मोठी घोषणा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर। कोण आहेत लाभार्थी, अर्ज कशा प्रकारे भरायचा, काय प्रक्रिया कशी आहे ते आपण बघूया। इथे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया जी आहे विनामूल्य असणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे ती। योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे जे आहे सेतू सुविधा किंवा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात। सेतूमध्ये तुम्ही जाऊन भरू शकता किंवा आपल्या जे ऑनलाईन अर्ज भरतात त्यांच्याकडे पण जाऊन तुम्ही ते भरू शकता। ओके, त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल। पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल। ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्रे येथे उपलब्ध असतील। ही सुविधा त्यांना येथे देखील करून दिलेली आहे ज्यांना ऑनलाईन भरता येत नाही त्यांच्यासाठी। वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामीण नागरी आदिवासी या 3 ठिकाणी सेतू सुविधा केंद्रमध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल। अर्जदाराने महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल। ज्या ठिकाणी फॉर्म भरत आहे त्या ठिकाणी त्यांचा फोटो निघणार आहे, म्हणून त्यांना प्रत्यक्ष तिकडे जावं लागेल आणि KYC करता येईल। यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे।
बघा, या तारखेपासून अर्ज करता येईल 1 जुलै 2024 म्हणजे उद्या हा अर्ज चालू होणार आहे। अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिवस 15 जुलै 2024 म्हणजे 15 दिवसांची अवधी इथे दिलेली आहे। तात्पुरती यादी प्रकाशन 16 जुलै 2024 म्हणजे कोणी अर्ज भरला आणि कोणी याचे लाभार्थी होणार आहेत त्यांची यादी 16 जुलै 2024ला। तात्पुरत्या यादीवरील तक्रार किंवा हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 21 जुलै ते 30 जुलै राहणार आहे। अंतिम यादी प्रकाशन दिनांक 21 ऑगस्ट 2024 आहे आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँकेमध्ये KYC करणे 10 ऑगस्ट ही तारीख दिलेली आहे। तर बँकेमध्ये जाऊन तुम्हाला KYC करायची आहे। KYC म्हणजे नो युअर कस्टमर हा फॉर्म तुम्हाला भरावा लागतो तिकडे। लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024 म्हणजे या योजनेला कमीत कमी जे आहे आणखीन 1.5 महिना लागणार आहे तुमच्या बँकेत ती रक्कम येईल तोपर्यंत। त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत, तर 15 तारखेपर्यंत तुम्हाला ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील। आता कोण अपात्र आहे ते देखील बघूया। या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही हे सरकारने स्पष्टपणे नमूद केले आहे। ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे त्यांना हा लाभ घेता येणार नाही। ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकारदाता आहे म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल तर हा लाभ घेता येणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत। पण जे सरकारी सेवेमध्ये आहेत त्यांना याचा लाभ घेता येणार नाही, परंतु कॉन्ट्रॅक्टवरती जे बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टवरती आहेत सरकारी नसून त्यांना हा लाभ घेता येऊ शकतो। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे ₹1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे यांना पण याचा लाभ घेता येणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपसंचालक, संचालक किंवा सदस्य देखील असतील तरी देखील त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन असेल, समजा 5 एकरपेक्षा तुमची शेतजमीन जर जास्त असेल तरी देखील या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। आणि ज्यांच्याकडे 4 व्हीलर असेल, ट्रॅक्टर वगळून बरं का, त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही। सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल। ठीक आहे, अशा प्रकारे हे जे आहे माहिती होती। ही माहिती मला वाटते सर्वांना खूपच महत्त्वाची वाटली असणार आहे, कारण हा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घेतला पाहिजे, कारण महिन्याचे आपल्याला एक फिक्स रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे। आणि मला वाटतं सर्वांनी हा व्हिडिओ प्रत्येक महिलेकडे पाठवावा जेणेकरून ते 15 जुलैच्या अगोदर आपले फॉर्म भरू शकतील। जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा पोहोचवा मित्रांनो। आणि भेटूया पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन योजनेसह, नवीन खुशखबरीसह। तोपर्यंत धन्यवाद।